आम्हाला हा कोण आले? दुर्गा माता कुठून आल्या? झाड बोलतय का देव बोलतय? ये झाड बोलतय का संचारूपी आलेली शक्ती बोलते? पहिले ते सांगा आम्हाला. हा मग हे तुम्ही स्वतः बोलता ना? मोकळ्या मनाने मांडी घाला. देवी संचार रूपाने सांगणार का मानव रूपाने सांगणार? बोला. संचार रूपाने सांगणार की मानव रूपाने सांगणार? हा बोला. मग तुझं दुर्गा माता आहे, येईल का दोन कवडं गाणं? बोल. आज रुग्णात माझे खेळत माझे दुर्गा माता आली, माझी दुर्गा माता आली. आणि वाघावर स्वार झाली दुर्गा माता आली, वाघावर स्वार झाली दुर्गा माता आली, वाघावर स्वार झाली दुर्गा माता आली, वाघावर स्वार झाली दुर्गा माता आली. कोण आल्यात? कोण आल्यात सांगायचं आम्हाला. दुर्गा माता आल्यात का? जय दुर्गा माता आल्यात तर मला आई एक सांगाल का? ह्या झाडावर एक आघात झाला का नाही? या झाडाच्या घरामध्ये एक आघात झाला होता का नाही? मग तेव्हा तुम्ही का नाही उभ्या राहिल्या? कोण यांचं घरचं? कमी वयात कोण गेलं काय? हा तिकडे सांगा किती वर्ष गेलं त्यांचं वारं? अजून 2 जणांच्या कोणच्या अंगात येतं त्याच घरात? माहिती ना मला. मी सांगतो ना, घरात आघात झालाय त्यांच्या. कमी वयामध्ये एका व्यक्तीला जेम्सला फटका पडलेले, कमी वयामध्ये वारलेले, बरोबर आहे? मग आई तुझं सोबतीला आहे वाघ्याचा घ्या आपला एक जवळ बोलविला मोबाईल का असं जरा बघा यांचंच लेख. हा सांगतो मी काय ते.
देवीचं घ्या, त्याच देवीचं घ्या. देवीचं घ्या ना आता परत जीव. अगं चाला चाला तुझा पुराचा वाटा लाग बघत भेटला वाटाला. अगं चाला चाला तुझा पुराचा वाटा लाग बघत भेटला गाठाला. चाला चाला तुझा पुराचा वाटा लाग बघत भेटला गाठाला. ओ चाला चाला तुझा पुराचा वाटा लाग बघत भेटला गाठाला. अगं चाला चाला तुझा पुराचा वाटा लाग बघत भेटला गाठाला. चाला चाला तुझा पुराचा वाटा लाग बघत भेटला गाठाला. बोला कोण आले सांगाल का आम्हाला? हा कोण आले बोलायचं. दुर्गा माता जर तू आल्यात मग मला सांग, ह्या कुलामध्ये या घरामध्ये ज्या अडचणीत का दूर करत नाही माई तू जर असतील तर. या झाडावर आघात झालाय, या झाडाची अजून एक वारकरी आहे, अजून एक असेल एक ना, अजून एक मी सांगतो ना, अजून एक सांगतो आहे नाही मी सांगतो ना, आहे ना कारण आहे त्याला. आता गावाचा गोंधळ आहे कुलाचा नाही म्हणून मी डीपली जात नाही, परंतु आई तर तू सोबत आहे मग लेकरांना त्रास का ग? पहिली गोष्ट झाड केलं याच्या घरावर एक फटका पडलाय, कमी वयामध्ये व्यक्ती बरोबर कमावली. मग तू या लेकरांच्या पाठीशी राहणार का न राहणार? हा बोला, ऐकायचे आम्हाला तुमच्याकडून. तू जर साक्षात दुर्गा माता आहे मग आई जे झाड माग खेळतय का अडचण आहे त्याला? का रस्ता मोकलं नाही? तो तर देवी आईचा आहे ना वाग्या. हा बोला, एक महादेवाचं गाणं घेऊ शंकराचं. अरे भोळा माझा शंकरा, अरे भोळा माझा महादेवा, यावड तुला बेलाच्या पानाची या बेलवटाची होती रे, 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 बेलवटाची होती रे. ओ भोला माझा शंकरा, भोला माझा महादेवा, अरे भोला माझा शंकरा, अरे भोला माझा शंकरा, हे अमर तुला बेलाच्या पानाची हे बेलवटाची होती रे, बेलवटाची होती रे, बेलवटाची होती रे, बेलवटाची होती रे. ओ गंगेच्या तीरावर, ओ गंगेच्या तीरावर, अरे गंगेच्या तीरावर, ओ गंगेच्या तीरावर, अरे महादेवाचे गाणं ग, महादेवाचे गाणं, महादेवाचे गाणं ग, महादेवाचे गाणं. यावर तुला बेलाच्या पानाची हे बेलवटाची होती रे. यांची शंकराची पूजा कोण करायचा पहिला? महादेवाची. महादेवाची ते वारलं तेच का? हो, जी मूर्ती तडा गेली होती तिचीच पूजा करायचं का? एका मूर्तीचं दोन भाग झाले होते त्याच मूर्तीची पूजा करायचं का? माहिती आहे कोणाला? एक जुनी शिवलिंग होती तिला तड गेली, दोन तुकडे झाले, त्याच मूर्तीची पूजा करायचं का? यांचा पप्पा वडील जुनं शिवलिंग असं होतं पांडवकालीन, तिथे जायचं का पूजेला? बरोबर ना? घे काळभैरवाचं. अन काळ भैरव, अन
काळ भैरव काशीचा बाई काशीचा जावई झाला शेषाचा यांचं जे घर आहे ना यांच्या घराला महादेवाची कोणतरी पूजा करायचं ती अपूर्ण राहिल्यामुळे यांना पितृदोष निर्माण झालाय आणि ते कमी वयात गेलं आणि ज्या शंकराच्या इथं पूजा करत असेल त्याच्या थोड्या अंतरावर एक स्मशानभूमी असेल थोड्या अंतरावर आई बरोबर का थोड्या अंतरावर स्मशानभूमी असेल आता यांना पितृदोष लागू झाल्यामुळे यांच्या वाऱ्यानं ते आडवं जातंय यांची वारी बरोबर येते पण पितृदोष आहे आता ते त्यांच्या घरचा दोष आहे आपण सांगायचं काम केलंय म्हणून हे बालक लग्न झालंय का होतंय का अडचण येतात ना मग ते मोकळं झालं पाहिजे का नाही त्याला पण रस्ते मागं भेटलं पाहिजे की नाही नाटक सोडणार सिद्ध माझा वकाळ भैरव मुदा आता त्याला मूल रूपात येऊ द्या वाघोबाच्या चल बोला कोण आले कोण आहेत कोण महाराज कॅच ठेवा तिथं माईक लांबच ठेवा थोडा बोला कोण आले झाड मोकळा करून देणार का झाडातून शिवाराचा वाघ आहे ना शिवाराचा आहे ना मग झाड मोकळा करून देणार का हा देणार पूर्ण मोकळा करून देणार का चल मग ते मोकळा करून महाराज माईक उचला पाणी द्या घे अगर रानवनात जंगल झाडीत रानवनात जंगल झाडीत माझा हौसाचा माझा नवसाचा माझा बाबूजी बाबा निघेला केला हौसाचा माझा बाबूजी बाबा निघेला केला कुठे वाटते तुझी आई जा भेटीला ये जा कुठे बसले महाराज तर आईला म्हणायचा दाखा कुठे आई आहे तुझी कुठे बसले ती हो झाड रुपी नाही या शिवाराची आई कुठे बसले ही झाडाची आई आहे या वाघ्याची आई कुठे बसले चल दाखव वाघ्याची आई अगं वाघावर स्वर्ग देवाची वाघावर अगं वाघावर स्वर्ग आई माझी वाघावर अगं गावदेवी अवतार देवीचा गावदेवी अवतार गौरवी अवतार देवीचा गौरवी अवतार गौरवी अवतार देवीचा गौरवी अवतार गौरवी अवतार देवीचा गौरवी अवतार गौरवी अवतार आईचा गौरवी अवतार गौरवी अवतार देवी गौरवी अवतार गौरवी अवतार देवीचा गौरवी अवतार गौरवी अवतार देवीचा गौरवी अवतार
स्थानावर जाणार का? तुम्हाला विचारतो आम्ही स्थानावर जाणार. झाडाची इडा पिढ्याचं वाई पाहून घेईल. या झाडांच्या घरचं जे मालक वाढले असतील कमी वयात गेले म्हणजे काय कारण असतं महादेवाची पूजा करतात असं म्हणून महादेवाचं काढणं. पण यांची पित्र या झाडाला आडू येतात म्हणून यांना पुढचं रस्तं नाहीये. चल पूर्णपणे पूर्ण राहून मार. चला घ्या आरती करा. फक्त पांढरा पूर्ण राहून मारा. करा पंधरावा ना चला माझ्या कोण आले जमात सांगाल का? आणि इने दरीमध्ये आवाज दिला ना. मग तू जर आलेस तर तू कुठे बसले ते आम्हाला दाखवणार का? कुठे बसले दाखवणार आम्हाला? वाचत गाजत घेत दाखवील ती खरी असेल सत्याची असेल तर दाखवत बसले. आता कुठे बसले तिला विचारायचं तिथं कोणी कॅमेरामॅन असं त्याने पण जा विचारतो. तू जर आले तर तू कोणता कुठे बसले आम्हाला दाखव. कुठे बसले दाखवा आम्हाला. कुठे बसले दाखवा. तुझ्या बहिणी सोबतीला किती जणी ते सांग. तुझ्या सोबतीला किती बहिणी बसल्यात? तुमच्या सोबतीला किती बहिणी? तुझ्या सोबतीला किती बहिणी बसल्यात? सात. तुझ्या सोबतीला किती बहिणी बसल्यात?
बोला लवकर. विचारा महाराज. 7 बोलतात. सोबतीला किती बहिणी आहेत तुझ्या? बोला लवकर. आम्हाला त्यांच्याकडून ऐकायचे. डायरेक्ट कनेक्शन लाईव्ह आहे ना, समजवायचे. मी जागेत बसेल. बोला महाराज. 7 बोलतात. किती बहिणी आहेत? 7 बहिणी आहेत. मग आहेत का त्या सोबतीला बसल्यात म्हणजे कुठं? मंदिरात बसल्यात का बाजूला बसल्यात? विचारा. मंदिरात बसल्यात का बाजूला बसल्यात? बोला या मंदिरात बसल्यात का कुठं पाण्याच्या बाजूला बसल्यात? कुठं बसल्यात? कुठं बसल्यात? बोला. मंदिरात बसल्यात का बाहेर बसल्यात? कुठे बसल्यात? बोला. मंदिरात बोलतात. हा, मला गावाला सांगा. 30-40 वर्षापूर्वी इथं पहिली जत्रा भरायची का? हा, मर्याची जत्रा भरायची का? हे गाणं गावदेवीचं घ्या ती. मग सांगतो मी. ऐक गावदेवी तुझ्या गावाची पाडरी, अरे गावाची पाडरी, साऱ्या गावचं जवळ करी, अरे गावाची पाडरी, साऱ्या गावचं जवळ करी. महाराज चला झाडाला इकडे ना. आता मला गाव पहिले 40-50 वर्षापूर्वी बोरवा पण भरायचं काय गावात? हा, वयस्कर मंडळी 40-50 वर्षापूर्वी बोरवा पण भरायचं काय गावात? हा, किती वर्ष भरला नाही. चला आनंदाने घे गाणी गावदेवीचा. स्वागताला चला माझा दौलत नाला, स्वागताला दौलत माझा दौलत नाला. आई काय कमी पडलंय? मला एक सांगा, हे मंदिर होतं 30-40 वर्षापूर्वी ते टोकरांचं बांबू होते का मागे? हा, आणि ढोलकाठी कोण वाजवतो? ढोलकाठी निघायची का देवीची? मंदिर बांधलं, सगळं केलं, पण 70 वर्षापूर्वीचा 40 वर्षापूर्वीचा इतिहास कोण कोण बघला माहिती पाहिजे. तर माझ्या आईचा बोडवा पण भरायचा, माझ्या आईचा उत्सव व्हायचा. उत्सव म्हणजे इथं जत्रा भरायची, दुकानं लागायची. किती वर्षापूर्वी लागायची का हो? हा, आणि जे मंदिर असेल 20-30 वर्षापूर्वी माग टोकर होते का बांबू, बरोबर आहे. मग इथं वाडी होती का पहिली वाडी? मग त्यांचा पहिला मान या देवीला लागायचा का? घे जाय गावदेवीचा जरीमरीचा. हो, आणि आली 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 माझी कोकणातली राणी ग. चल मूल रूपात आहे तुझं, दाखव रूपात कसं आहे तुझं. ही अमुशरातीला काली कसा तिला, ही अमुशरातीला काली कसा तिला शिष्य घरी भक्ताचा, ही शिष्य घरी भक्ताचा कुठे गेला तुझ्या भक्ताचा, शिष्य घरी भक्ताचा कुठे गेला तुझ्या भक्ताचा.
मला दाखव तुझं मूल रूप आता. रूपामध्ये यायचंय तुला आता. हा कोणी कोणी खेळ मांडला होता तुझ्या दरबारी? मांडला होता का नव्हता? मांडला होता ना. काय काय कबूल केलंय तुला? त्यांचं ऐकलं का तू लेकरांचं ऐकलं? बोल घे तिथंच तर रूपामध्ये आता. अग मला सोडू नको ग देवी माझी सरी मारी आई ग. अगं सोडू नको ग देवी, सरी मारी आई ग. बोला तुम्ही कोण आलेत? सांगाल का आम्हाला कोण आलेत? हा कोण कोण आलेत? कोण आलेत आम्हाला सांगाल का? झाडाला तकलीफ न द्यायची, आनंदाने यायचे. तुम्हाला आनंदाने खेळायचे का? मग कोण आले सांगायचं. बोला सांगा कोण आलेत. नुसतं झाडाला तकलीफ द्यायची नाही. आले असताना जायचे का खेळायचे? बोला खेळायचे तुम्हाला आनंदाने. मग कोणत्या रूपाचे तुम्ही? पाहुणे आहेत का तुम्ही? पाहुणे आहेत का? बाहेरून आलेले आहेत का कोणी? हा मग ओळख द्या, मी गजर करू तसा. बोला सांगाल का? सांगाल का? घ्या गावदेवीचं गाणं. बाई आली ग आली माझी गाव देवी आली. 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 बाई आली ग आली माझी गाव देवी आली. बाई आली ग आली माझी गाव देवी आली. आधी याला विचारू. बोला आम्हाला ओळख देणार का? कोण आल्यात? हा कोण आल्यात तुम्ही? सांगाल का? असंच खेळायचंय. माझ्या झाडाला तकलीफ होता कामा नाही. कोण आल्या सांगायचं. सांगाल का? सांगाल का? बोलाल आम्हाला कोण आल्यात? खेळायचे आनंदाने. खेळायचे का आनंदाने? बोला तुम्ही कोण आल्यात? सांगा आम्हाला कोण आलेत? जरी मरी आलेत. हा आनंदाने आलेत का? आनंदाने. काय घ्या जरी मरीचं घ्या. अरे खेळायला नाही गाडी का माझी सरी मरी आई. खेळायला नाही गाडी का माझी सरी मरी आई. ओ खेळायला नाही गाडी का माझी सरी मरी आई. खेळायला नाही गाडी का माझी सरी मरी आई. ओ खेळायला नाही गाडी का माझी सरी मरी आई. खेळायला नाही गाडी का माझी सरी मरी आई. ओ खेळायला नाही गाडी का माझी सरी मरी आई. खेळायला नाही गाडी का माझी सरी मरी आई. आई आनंदाने आले का तू? मग आई आम्हाला सांग तुम्ही किती बहिणी? दोघी तरी बहिणी. हा दोघी बहिणी देवारी बसल्या. मग आम्हाला सांगाल का तुमचा दरबार कुठे? चला
जिथं दरबार हो महाराज घ्या दाखवा आम्हाला कुठे बसल्यात तुम्ही घ्या आणि मंदिरी येऊन बसले माझी आई माझी बाबू दोघे आला बसले माझी आई माझा बाबू सांगा का कुठे बसल्यात जा ना दाखवा ना आम्हाला कुठे बसल्यात चला घ्या महाराज माहिती घेऊन जायचं माझी जरी बरी आई सुखात घडलेला माझी जरी बरी आई माझी जरी बरी आई रिंगण घेतली माझी जरी बरी आई वर्षाला घेतली माझी जरी बरी चालू महाराज माऊली कुठे बसल्यात बोला बोला केलेलं कार्य तुम्हाला मान्य आहे का केलेलं कार्य तुम्हाला मान्य आहे का बोला मान्य आहे मग तुम्ही किती बहिणी बसल्या हा सोबतीला किती आहेत सोबतीला किती जातात ज्या देवाला गेल्यात त्या देवाला सोबतीला किती जणी आहेत तुम्ही दोन जणी आहेत मग आहे तुम्ही दोघी जणी आहेत मग या देवाऱ्यामध्ये जे दरबार मांडलंय तिथं मग ते 3 खांब कोण आहेत त्याची ओळख होती आम्हाला हो शालपाला त्याच्यावरची मागची बघा सांगा ना आम्हाला यांची ओळख कोण येते बोला कोण येते ओळख सांगा आम्हाला माऊली चेडगोटे कोण येते चेडगोटे तो कोणत्या रूपाचे 11 रुपयाचे अरे नाव काय त्यांचं तू आई आहेस ना मी सांगतो तर त्याच्यातला कोण आहे अजून त्याच्या बाजूला बघायचं मी सांगेल तुम्ही मला फक्त एक सांगा कोणत्या रूपाचे भैया रुपयाचं नाही मला एक सांगा पहिली चपली बनवायचं जी लोक होती चप्पल शिवायची बनवायची त्यांची जुनी वस्ती होती काय गावात हा त्यांची वीर होती का जुनी हा हे चिडवलं का पहिले चपली बनवायचा व्यवसाय होता त्यांची जुनी घरं होती का 2-4 आधी मग त्यांची जमीन होती का इथे विहीर होती का जुनी विहीर ती गुंजले आहे आता हा आहे का देवा आई दरीमारी मारते चला या इकडं घ्या दरीमारीचं गाणं घ्या आणि खेळाया नाही गली ग माझी जरी बरी आई माझी जरी बरी आई खेळाया नाही गली ग माझी जरी बरी आई खेळाया नाही गली ग माझी जरी बरी आई गावाले मी तर खरा खोटा कोणाला खोटा खरा बनवायला आलो नाहीये जर तुम्ही मंदिर बांधले मग त्याचा 70 वर्षाचा इतिहास तुम्हाला माहिती पाहिजे का नाही जर तरी मरी आहे बसले तिच्या सोबतीला कोण कोण बसलं माहिती पाहिजे का नाही मग चपली शिवायचा व्यवसाय असणारी पहिली घरं होती का
त्यांची एक जुनी वीर होती का बुंजली का ती? बुंजली का काय? तिथं पहिले पाणी प्यायची का? मग मला सांगा, जेव्हा देवीचा ही साथ व्हायची तिथं 4 पायाचं काय द्यायची का पहिले? कोण सांगेल मला? मेंढा बकरा काय मान द्यायची का तिथं? मी त्याला स्पष्ट भाषेत बोलू, कोणाला जातीवर किंवा याच्यावर बोलत नाही. सांबार कुंडासारखं असं काय होतं का? मग तिथं का पहिले द्यायची का खाना? सांगा आता. मी तर डायरेक्ट बॅटिंगला आलोय. मी बॅटिंगला आलेले डायरेक्ट. आजच आलोले मी, मध्ये आलो नाही, देवाला मान दिला नाही. तरी विचारतो, तर आपण आईचा गोंधळ मांडलाय. मग गोंधळामध्ये आईच्या सोबत कोण कोण बसलाय? एखादा मेवना जर लग्नात नाराज झाला तर अख्ख्या लग्नाची वाट लागते. मग आई जरी मरी सगळ्या चेहऱ्या गोट्यांची मालकीने कोण आहे? हे गाणी त्याचं. आज डोंगर किनारी बसली माझी जरी मरी माऊली, अन जरी मरी माऊली. यायचं आडनाव काय? हा, यांची जमीन कुठे आहे? शेती शेती हा, पाहुणे आहे ना. मग तेवढं तांबरायची. मग यांची जमीन कुठे आहे? सांगतो काय तिचं. मग सांगाल बोल का आम्हाला काय? कोण आल्यात? सांगाल का? सांगाल का आले? कोण आले सांगाल का? यांच्या घरचं कोण आहे? जमीन कुठे आहे तुमची? जमीन कोणी दिलेली जमीन आहे, बरोबर. मग तिथं ज्याची जमीन दिली त्याला काय मानपान द्यायची का? दिवाळीला कोंबड्या बिड्या द्यायची का काही? आई तिकडे बदला चालतील. हे झाड केलं तुमच्या बरोबर आहे. तुम्हाला जमीन कोणी दिली का? मग ती जमीन जी दिली त्या जमिनीवर काय मानपान द्यायची का? किंवा तुम्ही जे घर बसलं ना, घरामध्ये एक वस्तू होती तिला काय मानपान द्यायची का? आता देता का? केस बांधा ना, म्हणून केस बांधा. मी सांगतो ना, तुझं झाड करून फायदा आहे का? राग नका म्हणू. मी डायरेक्ट स्पष्ट बोलणार माणूस आहे. झाड क्लिअर पाहिजे तर स्पष्ट बोलणार गाव. मग आई त्याला कोंबडा द्यायची ना, आणि ते टाकून दिलं का? पाण्यात सोडून दिलं का? येलबुते का? हो हो हो, गाणी. आई कसं माहितीये का, झाड केलतंय ना त्याचं काय तरी चुकलंय. त्याच्यामध्ये 2 पट्ट्या होत्या. हा, म्हणून या बाई आल्यात. आम्ही नाही, मग आम्ही आलो इथं केलं. हा, आम्ही कोळी मालनी हो, कोळी मालनी झाडाला तकलीफ देऊ नको. तुझे जे काय असेल घरामध्ये करू. आई काय झाला, 2 पट्ट्या असतील अशा. एक 5 तोंडाचा नाही, एक तोंडाचा होता. 2 सुपाऱ्यासारखं असं होतं का? मडका आहे का? मडकू गडू आहे का? गडू स्पष्ट बोलतो. मग तुम्हाला क्लिअर करून देतो. आता मी सांगतो तेवढं करा. ऐका, तुमच्या घराला कोणाला त्रास नको, काय नको हवे असेल ते तर पूर्ण करा, नाही तर त्याचा काहीतरी करा. कारण अपूर्ण असल्यामुळे ते कुठेतरी तोंड घालतंय. त्याला दिवाळीला खाना द्यायची, बरोबर आहे. एक खोबऱ्याची वाटी आणि एक कोंबडा द्यायची का? काली त्याला द्यायची, कोंबडा द्यायची. अहो तुमचं ऐका ना. मग आता आपल्याला झाड मोकलं पाहिजे ना. ऐका, तर मी तिला साकडं घालतो. एक खोबऱ्याची वाटी, एक नारळ घ्या. त्रास नको म्हणून सांगतो. बोलते घुमतात कशाला? सगळ्यांना वाटतंय घुमताय कशामध्ये.
स्पष्ट केलेलं बरं. माझा नाही काय करायचा, त्या देवींचे 7 पट्टे आहेत. किती 7 पट्टे आहेत. ती पोट कोणाचं फुगायचं असं पक्क. काय माहितीये काही, हा जागरण गोंधळ कोणी केलाय? गावल्याही केलाय. पुढारपणा कोणी केला? काही नाही. पण त्या देवी पावल्यामुळे तुमची घाण आता निघून जाणार आहे. कोणाच्या मुलं? ते कोण बालक केलं असेल त्यांच्या मुलं. पण मार्ग दाखवणार मी आहे, पण करणारा कोण आहे? असं पोट टाईट व्हायचं का त्याचं? असं फुगायचं का पोट? आणि आता पाय ना सूज कोणाची यायची? बरोबर ना? मग आपलं अपूर्ण असल्यामुळे ही तकलीफ होते. म्हणून बोलो, बाहेर गेला तर मी न गॅरंटी घेणार, इथं आला तर पूर्ण गॅरंटी देईल. फक्त तुम्हाला काय करायचं, ज्या साथी बहिणी होत्या. आणि अजून एक सांगा, तुमचं पाण्यात कोणी आत्महत्या केली का बुडलंय? कुटुंबातली तुमच्या जी सातगार आहेत ना तुमची, कोणी केलंय? सासूबाईने. तसा नाही, तुमचीच ना सासूबाई ती. मी सांगतो जास्त कुंडली काढीत नाही बसत का, मग त्या सगळ्या गावापुढे काही गोष्टी नको. पण कुंडली काढली म्हणजे तुम्ही चुकीचं नाही, मी चुकीचं नाही, तर तुमचा बिना काय खर्च काढता तुम्ही मोकळे होणार. कोणत्या भक्ताकडे जायची गरज आहे का? कारण आईच्या दरबारी आल्यात ना, आईच्या दरबारीच एक नारळ घ्या, खोबऱ्याची वाटी घ्या, एकदम सुगत. तुम्हीची आरती करा. तुम्ही आरती करा. काय चुकलं मागलं असेल पदरात घे. तुझं का असेल आईची ओटी भरा. आल्यावर कधी आईची ओटी भरा. आई तुझ्या दरबारात सगळं झालंय, काय चूक भूल झाले, ज्याचं मानपान नसेल तुझं हे करेल. चल शांत रूपाने थांबा. त्या भंडारा दर चल. थांबा आरती नका करू. चल घे. केस बांधा त्यांचं पूर्ण. हा दिव्या रामदास विषय कुठं आता उभी राहा. रागात कोण गेलता? घ्या. चला घ्या तरी मरी. अगं चला आंबा चाल माझी जरी मरी आई ग माझी जरी मरी आई. चाल माझी जरी मरी आई ग माझी चाल माझी आई. बोला महाराज विचारा कोण आलेत? कोण आलेत? जा दीदी खाली जा मागे बस. तिची ओटी भरा का गावडीची तुझ्या हाताने. माईक नाही करायचं. थांबा. बोला आडनाव आहे ना मला. म्हणून तर जरी मरी आले ना ती रात्री आणि चोकी. चाल ये पुढा ये. तुझं काय असेल आम्ही करू. ये
बोला देवा तुम्ही कोण आले? देव भांडारा परत जरी म्हटल्यानंतर बोलू आपण परत बोलू द्या. चला या असं सांगतो आम्ही कोणाला. चला बोला. चला पुढे या पुढे या. माझं आमचं भांडारा संपलाय जोरात आहे द्या उदाहरण. चला या पुढं. त्या सख्या बहिणी का? हा त्याचं कारण त्या पण सख्या बहिणी. एक राती होती एक चोखी होती. 2 पट्ट्या होत्या ना आणि या पण 2 पट्ट्या आहेत. या चला या. काय म्हणून बोला जाऊ घ्या. चला भंडारा घ्या. तिचं आडनाव काय? मला फक्त आडनाव सांगायचा. सगळा विषयच का? तेचले सांगतो सांगतो. चला घ्या भंडारा. जे का असेल तुमचं मानपण केलं जाईल. कोणत्याही झाडाला तकलीफ द्यायची नाही. कोण आले सांगा आता? कोण आले? हा कोण? खंडोबाचं घ्यावं एक. शिव मल्हार येळ मोठ मोरा आले खंडोबा गोदडा. शिव मल्हार येळ मोठ मोरा आले खंडोबा गोदडा. शिव मल्हार येळ मोठ मोरा खंडोबा गोदडा. शिव मल्हार येळ मोठ मोरा खंडोबा गोदडा. चला स्थानावर जाता का आता का झाडाला तकलीफ देता? काय झालं असतं माहितीये? लोक काय बोलले फोड नसती केली. महाराजा काय उठवलं काय सगळ्या पोरींच्या अंगात यायला लागलाय. तर हे महाराजा केलेलं खेळ नाही. हे तू तुमच्या घरात बसलेलंच खेळ आहे. म्हणून 2 पट्ट्या होत्या म्हणून 2 बहिणी आल्या. बोला स्थानावर जायचं का? तकलीफ द्यायचं नाही झाडाला. बाधा केस यांचं पण. हिचं सोमवार जन्म आहे का हो? कोणी आईची सोमवार जन्म आहे का हिचा? हा ही म्हातारी तुमची. कोणतरी आजीबाई जन्माला आले आणि शिकवत असेल सगळ्यांना घरात. हा सगळ्या घरात शिकवत असेल. असं करा ग तसं करा ग. आजीबाई आली ती असली आजीबाई. स्पष्ट असलेल बरं. जे असेल ते त्यात काय आहे. चला तुमचं आम्ही मानपण देऊ जागेवर. एकदम मोकळ्या मनाने स्थानावर चला. डोलं खोला. डोलं खोला एकदम मोकळ्या मनाने. येणारी तू जाणारी तू. आम्ही फक्त निमित्त मात्र. झाडाला तकलीफ द्यायचे का? नाही द्यायची ना. भंडारा द्या महाराज. द्या भंडारा. वा जा मंदिरात जा पाय पडून ये. जा मंदिरात पाय पड. आजीबाई जाऊ दे त्यांना. कितव्या पिढीच्या आहे माहिती का? 4थ्या पिढीच्या आल्यात त्या. चला उठा. हो त्यांना जाऊ दे. एकदा मोकळं मान महाराजा. मोकळं करायचं तिथं. जे असेल पायाशी तुझी ओटी भरील. आता भैरवनाथाचं घ्या. सिद्धनाथ भैरवनाथ सिद्धनाथ भैरवनाथ हरे काशीचा डबरवा देवीला नाथाचा. भैरवनाथ हरे काशीचा डबरवा देवीला नाथाचा. बोला ओळख देणार का आम्हाला? कोण आले? बोला कोण आले? सांगाल का कोण आले? सांगाल का? असंच खेळायचंय? खेळायचंय का? गजर देऊ? तुम्ही कोण आले तर आम्हाला सांगितलं
तर त्या नावाचं दर्जा देऊ. सांगाल का कोणाले? बोला काय झालं? घ्या वाग्या. देवा या लेकरांनी जे तुझं मानपान केलंय ते मान्य आहे का? मग बोला 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 आम्हाला सांगा. या प्रजेला समजेल असं सांगा. काय कमी पडले का तुम्हाला? आनंदाने आले. मग तुम्ही शिवारच आहेत का शिवारच्या बाहेरच आहेत? बरोबर. मग तुम्ही जिथे बसल्यात तुमच्या बाजूला कोणी आहे का दुसरं? हा एकटेच बसलेत. मग देवा आम्हाला सांगा, तुम्ही जर आनंदाने आलेत तर देवा तुमचा शिक्का कुठे आहे? शिक्का शिक्का तुमची ओळख कशी समजा? तुम्ही तेच आलेत, तुम्ही तेच आलेत, मी कसं समजायचं? तुझी ओळख दे काहीतरी आम्हाला. तुझ्या त्याच रूपाचं आहेस. तुझी देवा ओळख काय? तू आमचा वाघ्याच आला आपला. सांगाल का देवा? आनंदाने आलेत ना? आनंदाने आलेत ना? मग आम्हाला फक्त ओळख द्या. तुझी काय ओळख आहे जेणेकरून सर्व समजतील वाघ तू तोच आलाय? आम्हाला नाही नाही ते घेऊ. मला एवढं सांगा, शिवाराचा आहे ना देवा? तू शिवाराचा आहे ना? शिवाराचा आहे ना? मग आम्हाला एवढंच सांगा, तुम्ही जर आनंदाने आलेत तर तुमची ओळख काय? वाघ्याची ओळख कशी आम्ही ओळखू? तू वाघोबा आहेस. नाही नाही बसलाय ठीक आहे, तो दोन याच्यावर पण बसलाय, तो दुसऱ्या शक्तीवर पण बसलाय ना. आई वाघावर पण बसले, दुसऱ्या रूपामध्ये आई दुसऱ्या याच्यावर पण बसलेले. सांगा तुमची ओळख कशी का आम्हाला समजेल? हा तुमची ओळख सांगाल का? आई युद्धाला निघाले, आईचं शस्त्र हातात आहे आईच्या, तुमचं शस्त्र कुठे ठेवलं? हा हा घ्या वाघ्याचा. चला त्यांची ओळख घ्यायची आपल्याला. चला आम्हाला ओळख द्या, कोण आले?
ही पेनावही तुमच्याकडे ठेवा ना, कोणाकडे विकानपट्टीला कोण देईल? ही झाडांची नाव माहीत नाही, त्यांचं काय काय सांगलं कोण सांगेल का? तुम्हाला नावर माहीत, मी जी ओळख सांगतो ना, जे सांबारकुंड काय सांगलं फक्त लिहिता घ्यायचं, फक्त लिहायचे तुम्हाला, त्याच्यात स्पष्टीकरण देईल. चला या भैरवनाथच भैरवनाथ काशीचा बाय काशीचा जावा जावा शिवजा, 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 भैरवनाथ काशीचा बाय काशीचा काशीचा बाय काशीचा जावा जावा शिवजा, भैरवनाथ काशीचा बाय काशीचा जावा जावा शिवजा. कोणा सांगाल का आम्हाला कोण आले? हे जे गोंधळायचं मांडलंय, तुम्ही आनंदाने आलेत ना? तुमचा मानपान भेटला का देवा तुम्हाला? हा, तुमचा मानपान भेटलाय का तुम्हाला? बोला, आनंदाने आलेत का? सांगाल का आम्हाला? काय कमी पडलंय का? बोला, काय कमी पडलंय का तुम्हाला? रूप दाखवा आम्हाला कोणतं, तसा तुमचा केलं जाईल. ओ कदम महाराज, आपण इथं बसलो सर्वांना केलंय, पण आपण एक राहिलंय ज्यांच्या याच्यात राहिलो. महाराज आपले जे वेखंडे महाराज आहेत, एक नाथांचा होऊ द्या त्यांच्या याच्यात. द्या नाही द्या नाही, त्यांचं घेतो नाही. उदय कसला गणी खांड गोरखनाथा, गोरखनाथा रे बचिंद्रनाथा, 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 उदय कसला गणी खांड गोरखनाथा. गोरखनाथा रे बचिंद्रनाथा, 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 गोरखनाथा रे बचिंद्रनाथा. आम्हाला माहिती आहे बाहेरच्या वाऱ्या घरच्या वाऱ्या, पण आलं त्याला मान द्यायचं, आपण पाठवू रिटर्न. उलटण बाहेरच्या वाऱ्यांना आपण विचारू आपल्या देवीचं काय कमी जास्त का, बघू ना देव कसं आहे. देव सगळं सारखं बघा. आता मी विचारतोय, बोला, आनंदाने आलेत का? बघा आम्ही तुम्हाला मानपान दिलंय, घ्या गाणं गाय. धुमधडका चढीचा गणपती उमडीचा, धुमधडका चढीचा